पोलीस भरतीमध्ये त्रिकोणावरती आधारित भरपूर प्रकारचे प्रश्न विचारले जातात. त्यातीलच एक प्रकार असतो हा पायथागोरसचा थेरम आणि त्याच्यामध्ये पण अशा प्रकारचे काही प्रश्न विचारले जातात. पण ह्या प्रकारचे प्रश्न हे पायथागोरसच्या प्रमेयाने नव्हे तर पायथागोरसच्या त्रिकुटाने सोडवायचे असतात. तर प्रश्न पाहूयात काय. एका त्रिकोणाची एक बाजू 5 सेंटीमीटर, एक बाजू 3 सेंटीमीटर असेल आणि सर्वात मोठा कोन हा 90 डिग्री असेल, तर तिसरी बाजू कोणती असेल? तर यामध्ये 90 डिग्रीचा कोन दिलेला आहे त्रिकोणामध्ये, तो म्हणजेच तो निश्चितपणे कुठला कोन असणार आहे, तर तो असणार आहे काटकोन त्रिकोण. म्हणून जर त्याच्या दोन बाजू आपल्याला दिल्या 5 आणि 3, ह्या 3 बाजू दिलेल्या आहेत आणि चौथी बाजू आपल्याला काढायची आहे, तर ती कोणती असेल? ही पायथागोरसच्या थेरमने जर सोडवण्यात आली तर आपल्याला माहितीच नाही की याच्यामध्ये कर्ण कोणता आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला पायथागोरसचे त्रिकूट माहित पाहिजेत. तर त्यामधले पोलीस भरतीला विचारले जाणारे काही त्रिकुटांपैकी एक आहे, ते म्हणजे आहे 3, 4 आणि 5. यामध्ये 5 हा कर्ण असतो. दुसरा त्रिकुट असतं 5, 12 आणि 13. यामध्ये 13 हे कर्ण असतो. आणि तिसरं त्रिकुट आहे जे असतं 7, 24 आणि 25. ह्यामध्ये 25 हे एक त्रिकुट असतं. तर ह्यामध्ये आपल्याला कुठल्या दोन संख्या दिसत आहेत या त्रिकुटामध्ये आहेत, जे 5 आणि 3 हे पहिल्या त्रिकुटामध्ये आहेत. म्हणजे उरलेली एक बाजू कुठली असणार आहे, तर ती असणार आहे 4, जे की आहे आपलं ऑप्शन क्रमांक 3.